आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या विविध मुद्द्यांवर विचारविमर्श। कांदा आणि आंबा उत्पादकांच्या प्रश्नाबाबत नवी दिल्लीमध्ये सरकारशी चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। काँग्रेस कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप। पुणे विधान परिषदेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये रस्सीखेच, पुण्याची जागा भाजपनंच लढवावी, स्थानिकांची आग्रही मागणी। प्राजक्त तनपुरेंचं ठरलं, शरद पवारांना दिला धक्का, 30 मे रोजी होणार भाजपात प्रवेश करते। कोकणात शक्ती प्रदर्शन शिवसेनेकडून सुरूच। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद विकोपाला। बारामतीत अनियमित वीज पुरवठा, युगेंद्र पवार यांनी गाठलं वीज मंडळाचं कार्यालय। मुंबईतल्या रक्तपेढ्यांचं खासगीकरण होऊ देणार नाही, आदित्य ठाकरे यांची भूमिका। इंधनाचा पुरवठा करण्यात सरकारला अपयश, हर्षवर्धन सकपाळ यांनी केली सरकारवर टीका। ठाण्यातही काँग्रेस आक्रमक, इंधन दरवाढ आणि सिलेंडरच्या तुटवड्याच्या विरोधात केलं आंदोलन। पुण्यातल्या खासगी शिकवण्यांमधल्या भौतिकशास्त्राच्या शिक्षकाला अटक, नीटच्या पेपरफुटी प्रकरणी तेजस शाहवर कारवाई। मोटेगावकरचा मुलगा होणार सीबीआयचा साक्षीदार, सीबीआय कडून चाचपणी सुरू। मुलाचं वय 18 पेक्षा कमी असल्यानं अडचण। नीट पेपर फुटी प्रकरणात शरद पवार गटाचंही आंदोलन, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पाण्याअभावी शेतकऱ्यानं स्वतःची डाळिंब बाग मोडून काढली, नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातली घटना। थकीत ऊसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, सोलापूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन। उष्णतेमुळे आणि दरवाढीमुळे भाज्या आणखी महागल्या, भाज्या महागल्यानं सर्वसामान्यांच्या ताटात डाळीचा पर्याय। कर्नाटकात काँग्रेसनं भाकरी परतायला घेतली, सिद्धरामय्यांना राजीनामा देण्याचे आदेश, DK शिवकुमार मुख्यमंत्री होऊ शकतात। केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीचे छापे, न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करणाऱ्या ईडीच्या पथकावर पिनरैन यांच्या समर्थकांचा हल्ला। नाशिक मुंबई महामार्गावर वाहनानं एका महिलेला उडवलं, 75 वर्षीय महिला गंभीर जखमी। किरकोळ वादात शेजाऱ्यानं केली शेजारच्याची हत्या, डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातला प्रकार।